रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आज आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील. म्हणजे गोष्टीचा जर सारांश सांगायचा अगोदर सांगायचं ठरलं तर ही घटना आहे एका गणेश नावाच्या व्यक्तीची. म्हणजे त्याचं वय वर्ष होतं 40. कशा प्रकारे त्याला दारूचं व्यसन लागलं, तो पोलीसमध्ये होता, तो 4-4 दिवस घरी येत नव्हता. आता घरी येत नव्हता त्याच्यामुळे बायकोत आणि त्याच्यात जो शारीरिक संबंध प्रस्थापित होत नव्हते होत. बायकोला तिची शारीरिक गरज वाटायला लागली. नंतर तिनं शेजारचाच एक किराणावाला त्याचाच मित्र, नवऱ्याचा मित्रच पकडला आणि कशा प्रकारे नवऱ्याचा काटा काढला. आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तो खून 5 वर्ष कसा लपवला. परत त्याच्यानंतर नवऱ्याच्या जागेवरती कशा प्रकारे पोलीसमध्ये भरती झाली हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील एक गणेश नावाचा व्यक्ती, ज्याचं वय वर्ष होतं 40, तो पोलीस सेवेमध्ये कामाला होता. त्याचं लग्न झालं होतं, त्याची बायको होती. त्या बायकोचं नाव होतं कविता आणि तिचं वय वर्ष होतं 35. त्यांचा एक 9-10 वर्षापूर्वी एक त्यांचा लग्न झालं होतं आणि त्यांचा संसार व्यवस्थित चालू होता. आता सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर, नव्याचे 9 दिवस संपल्यानंतर यांना एक मुलगा झाला. त्या मुलाचं व्यवस्थित संगोपन चालू असताना हा जो गणेश होता, त्या गणेशला लागलं दारूचं व्यसन. आता दारूचं व्यसन एक वेळ बाईच्या नादापेक्षा भयंकर. माणूस तिथं कशा प्रकारे ऐकत नाही. आता ह्यो गणेश, त्याला बरेच त्याच्या बायकोने सुद्धा व्यवस्थित चांगला अगोदर आपला जसा संसार चालू होता तसा संसार चालू ठेवण्यासाठी या कविताने आपल्या नवऱ्याला दारूचं जे सोडवायचं केंद्र वगैरे असतात, बाकीचे जे औषधोपचार असतात, सगळे प्रकारचे ट्राय केले. पण ह्या गणेशची दारू कशाच प्रकारे सुटाना. आता तो ड्युटीवर पण जायचा आणि शेवटी कसं, आता जास्त वेळ जर ड्युटीवर दारू पिऊन जर तुम्ही राहिला तर तुम्हाला नोकरीवरून कमी पण करून टाकतात. पण आता ह्या दारूचं व्यसन हे एक वेळ त्यांच्याकडं जोपर्यंत त्यांचा सुखाचा संसार चालू होता तोपर्यंत त्यांना काही जाणवलं नाही. पण जसं त्यांनी अतिप्रमाणात तो दारू प्यायला लागला आणि घरातील जी त्याचा पगार पाणी होता, त्याच्या पगार पाण्यात फक्त त्यांची कुटुंबाचा खर्च चालायचा आणि बाकीचा जो पैसे शिल्लक राहायचे पगारातले तो पूर्णपणे दारूवर उडवायचा. आता याच्याच गोष्टीमुळं त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये वादविवाद होऊ लागले. आता जो पगार आहे तो पगार तो पूर्णपणे संपवायचा होताच, पण कधीकधी घरामध्ये जो अडीअडचणी असेल तर मग नेहमी दुसऱ्याला पैसे मागावे लागायचे. आता हे पैसे कोणाला मागावे लागायचे तर तिथं शेजारीच राहणारा बालपणीचा जो मित्र होता मनोहर, ज्याचं वय वर्ष होतं 35, त्याचं यांच्या घरापासून एक हाकेच्या अंतरावरच किराणा मालाचं दुकान होतं. आता जो गणेश होता हा नोकरीनिमित्ताने आणि ह्या दारूच्या निमित्ताने सुद्धा व्यसनामुळे बाहेरच असायचा. घरातून 4-4, 5-5 दिवस तो घरी येत नसायचा. त्याच्यामुळं काही अडीअडचण लागली तर ही त्याची बायको होती कविता, ही ह्या मनोहरकडे, किराणावाल्या मनोहरकडे जे किराणा किंवा दुसऱ्या काही वस्तू लागणार असतील तर त्याच्याकडून ती घेऊन यायची. आता ती महिला होती, शक्यतो तिच्या गृहिणी होती, तिच्याकडे पण जास्त पैसे नसायचे. पण तिचा आता शेजारी होते आणि बालपणीचा मित्र पण होता तिच्या नवऱ्याचा, त्याच्यामुळे ते लिहून ठेवायचे किंवा उधारी देऊन टाकायचा तिला. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा द्या असं तो सांगायचा. उलट कधीकधी जर ह्या गणेशला किंवा ह्या कविताला काही पैसे लागले, 1000-500 रुपये, तरी हा मनोहर त्यांना द्यायचा. ह्या मनोहरचं सुद्धा लग्न झालं होतं, त्याला सुद्धा मुलं बाळं होती आणि त्याचा पण सुखाचा संसार चालू होता. आता हळूहळू यांची मुलं पण, कविताची आणि गणेशचा एक मुलगा होता, तो मुलगा सुद्धा मोठा होत होता. तो 2रीत गेला होता आता आणि त्याचं वय वर्ष होतं 7. आता ही कविता होती ही आपल्या नवऱ्याला पूर्ण वैतागली होती. म्हणजे त्याचं ते रोजचं दारू पिणं, घरातून 4-4, 5-5 दिवस बाहेर राहणं, घरी पैसे न देणं, जो काही पगार येतोय तो पूर्णपणे दारूवरच उडवणं, ह्या त्याच्या वागण्यामुळे ही कविता पूर्ण वैतागली होती. तिला असं वाटायचं की आपण यातून आता कशी सुटका मिळवावी. मग आता शेवटी कसं, एखाद्या बाईचं जर एक वेळ ते आर्थिक अडचण ती दूर करू शकते.
याच्याकडून पैसे घेऊन, माहेराकडून पैसे घेऊन किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून पैसे घेऊन. पण शारीरिक अडचण कशी पूर्ण करणार? शरीराची भूक ही अ, खूपच डेंजर असते. म्हणजे तिला आता ते नवरा 4-4, 5-5 दिवस ही पण जवानीच्या उच्च शिखरावर होती. तिला पण शारीरिक गरजा होत्या आणि रात्रीची घरात एकटीच असायची, तिचा मुलगा आणि ती. त्याच्यामुळे तिला पण असं वाटायला लागलं की पैशाचा नाहीच आहेत आपल्याकडं, पण आपण शारीरिक गरज तरी आपण किती दिवस मारायची. म्हणून तिने आता तिची जी शारीरिक गरज आहे, हे जो तिच्या शेजारी जो किराणावालाचा होता मनोहर, त्याने तिची शारीरिक गरज ओळखली. आता त्याला पण माहीत होतं हिची परिस्थिती कशी आहे. हिचा नवरा हिच्या घरी पैसे देत नाही, तिकडे दारूवच व्यसन आहे त्याला, तो तिकडेच पडलेला असतो, 4-4, 5-5 दिवस घरी येत नाही आणि आला तरी हिच्याबरोबर शारीरिक संबंध करेलच, हे कशावरून. त्याच्यामुळे त्याने तिची जी शारीरिक गरज आहे, एखादी बाई बेचैन झालेली ह्या माणसांना एखाद्याला बरोबर ओळखता येते. तसं ह्या मनोहरने ही ज्या कविता होती तिला ओळखली. आता त्याने तिच्याशी थोडं चांगुलपणा करायला सुरुवात केली. थोडं प्रेमाचं बोलणं, घरी येणं जाणं, जेव्हा तिला काही पैशाची आर्थिक गरज लागेल तेव्हा तिला पैसे देणं, किराणा माल देणं, अशा ती गोष्टी करू लागला. मग आता हळूहळू त्यांच्या हिचा नवरात्र तसा पण बाहेरच असायचा ड्युटीच्या कामाच्या निमित्ताने आणि दारूच्या मुळेसुद्धा. त्याच्यामुळे यांच्यात प्रेमसंबंध तयार व्हायला जास्त काय वेळ लागला नाही. आता हे पण 35चा होता, ती पण 35ची होती. हिची तर शारीरिक गरज ही उच्च शिखरावर होती. त्याच्यामुळं लगेच प्रेमसंबंध झाल्यानंतर लगेच यांच्या दुसऱ्या दिवसापासूनच शारीरिक संबंधांना सुरुवात झाली. आता यांच्या शारीरिक संबंधांना सुद्धा जास्त काही त्रास होत होता असं नाही, किंवा अडचण तर कसलीच नव्हती. कारण याचं जे मनोहरचं हे कुटुंब होतं ते त्याच्या दुकानाच्यापासून बऱ्याच लांबमध्ये, म्हणजे गावामध्येच पण शेतात राहत होतं आणि त्याचं दुकान हे गावामध्ये होतं. आणि ही जी कविता होती तिचा जो मुलगा सकाळी शाळेत गेल्यानंतर आणि नवरा जर कामाला गेल्यानंतर तिलासुद्धा कसलीच प्रकारची अडचण नव्हती. त्याच्यामुळं पाहिजे तेव्हा मनोहर दुपारच्या वेळी गावात शांतता प्रस्थापित झाल्यानंतर गपचुपीच्या घरात जायचा आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. किंवा आता जेव्हा पण हिचा नवरा रात्रीच्या वेळी घरी नसायचाच, त्यामुळं मुलगा झोपल्यानंतर सुद्धा ही मनोहरला बोलून घेऊ लागली आणि शारीरिक संबंध ठेवू लागली. आता ही कविता दिसायला सुंदर होती, त्याच्यामुळे ह्या मनोहरला सुद्धा तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवताना अजिबात कसली अडचण आली नाही. आता यांच्यातले शारीरिक संबंध बरेच दिवस चालू होते, एक 5-6 महिने त्यांच्यातले शारीरिक संबंध चालू होते. आता या कविताने मनोहरला तिची अडचण सांगितली, नवरा घरी पैसे देत नाही, दारू पितो वगैरे. मग त्यांनी ह्या जो नवरा होता, आता नवरा कधी कधी जर घरी येत असेल तर यांना शारीरिक संबंधात अडचण व्हायची. म्हणजे एकदा जर तुम्हाला शारीरिक संबंधाची सवय लागली तर त्या माणूस कसलीच थोडीसुद्धा अडचण सहन करत नाही, तशी ही घटना. आता यांना रोज शारीरिक संबंधांची सवय लागली होती, घरात कोणी नसताना वगैरे गपचूप येऊन हे तिथं शारीरिक संबंध करायचे. आता ह्यो जेव्हा तिचा नवरा घरी असायचा गणेश, तेव्हा यांना शारीरिक संबंध करता येत नसायचे, म्हणून त्यांना त्याची अडचण जाणू लागली. आधीचं त्याची अडचण होतीच, तो दारू पित होता वगैरे, पण आता त्याच्या उपस्थितीची सुद्धा त्यांना अडचण व्हायला लागली. म्हणून त्यांनी याचा काटा काढायचा असं ठरवलं. आता एके दिवशी हा जो गणेश दारू पिऊन घरी आला आणि त्याच्यात आणि ह्या कवितामध्ये एक जोराचं भांडण झालं. म्हणून तो घरातून बाहेर जाऊन या मनोहर शेजारी जाऊन बसला किराणाच्या दुकानात. आता त्यांनी हे पूर्ण ठरवलं होतं व्यवस्थित कसा प्लॅन करायचा. मग ह्या मनोहरने त्याला चल तुला आज दारू पाजतो असं म्हणून तिथंच एक हायवे होता, त्या हायवेच्या कडेला एका बिअर बारमध्ये ते गेले आणि तिथं या मनोहरनी गणेशला अजून फुल दारू पाजली. आता तो आधीच पेताळ होता आणि तो अजून त्या दारू प्यायल्यामुळं त्याला काही सुचना. मग आता दारू प्यायल्यानंतर रात्रीचे 11-12 वाजले होते. तो म्हणजे चला आता आपण घरी जाऊ. मग ह्या मनोहरने जे पार्किंगमध्ये गाडी लावली होती, मी पार्किंगमधून गाडी काढून आणतो, तोपर्यंत तू बाहेर जाऊन रस्त्यावर थांब असं त्याला सांगितलं. आता तो गणेश पूर्ण दारू प्यायला होता, त्याला काही सुचत नव्हतं. तो बाहेर रोडवर जाऊन थांबला आणि बाहेर जाऊन बाहेर लगेच आता हॉटेलच्या बाहेर लगेच हायवे होता, बाहेर जाऊन थांबला आणि तिकडून येणाऱ्या एका मोठ्या ट्रकने त्याला चिरडलं. म्हणजे त्याच्या डायरेक्ट अंगावर तो गेला आणि त्याचा जागेवर मृत्यू झाला. आता ही सहजासहजी पाहिली तर ही अपघाताची केस वाटते. रात्रीच्या वेळी कोणीही रस्त्यावर गेला, त्यात हा प्यायलेला होता. पोस्टमॉर्टममध्ये तर सहजासहजी कळलं किंवा हा मनोहरने सुद्धा जो प्रत्यक्षदर्शी होता त्याने सुद्धा सांगितलं की हा प्यायला होता आणि याचा तोल जाऊन हा हायवेच्या येणाऱ्या गाडीच्या खाली गेला आणि तो मेला.
आता हे सहजासहजी लोकांना पण माहीत होतं. पण हे आता यांच्यातलं बरेच दिवस हे जे शारीरिक संबंध चालू होते मनोहर आणि गणेश कवितामधले, तर हे आपण किती म्हणलं मांजराने डोळे झाकून दूध पिलं तरी हे बाकीच्या समाजाला माहीत असतं, की आता हे यांचं शेजारी शेजारी या गणेशचं आणि मनोहरचं आणि कविताचं जे प्रेम प्रकरण चालू होतं हे शेजारी गावातल्या त्या त्यांच्या किराणा मालाच्या दुकानाच्या किंवा कविताच्या शेजारच्या ज्या घरांना होतं याची कुजबूज माहीत होती. मग आता याचं उडवलं. आता लोकांना सहजासहजी हा अपघात वाटला आणि लोकांनी विषय सोडून दिला. मग आता ह्या कविताचा आणि ह्या मनोहरचा असा प्लॅन होता, की हा सगळं ठरलेलं होतं, की यांनी पुढं सांगूच आपण त्यांना. मग आता यांचं अंत्यसंस्कार वगैरे झाले आणि आता ही कविता होती ही एकटी पडली होती, आपला मुलगा आणि ती. मग ह्या मनोहरने सुद्धा स्वतःच्या बायकोला घटस्फोट दिला आणि हा तिचा नवरा गणेश वारल्यानंतर एक 3च महिन्यात ह्या कवितानी आणि मनोहरनी लग्न केलं. आता नवरा मरून 3च महिने झाल्यात आणि एकमेकाशी लग्न करतात म्हणून समाजाला सुद्धा थोडी शंका आलीच. पण आता तिचा नवऱ्याचा अपघात होता त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा विषय सोडून दिला. त्याच्यानंतर यांच्या घटनेमध्ये जवळजवळ 5 वर्ष गेले. ह्या 5 वर्षामध्ये ही कविता नवऱ्याच्या जागेवर पोलीस दलामध्ये आस्थापनेवर लागली. आता ती तिथं काम शिकून घेत होती, तिथं काम करत होती. हा मनोहरसुद्धा किराणा मालाचं दुकान चालू होतं. आता यांनी दोघांनी लग्न केलं होतं, त्याच्यामुळे यांना कसलीच अडचण नव्हती शारीरिक संबंधांमध्ये प्रेम प्रकरणामध्ये पण. मग आता यांच्यातले प्रेम प्रकरण शारीरिक संबंध व्यवस्थित चांगले चालू होतं. आता एक 5 वर्षानंतर ज्या गणेशला ज्या ट्रकने उडवलं होतं त्याच ट्रकचा एक 5 वर्षानंतर अपघात झाला आणि ह्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला. म्हणून पोलिसांनी त्याला पकडलं, त्या जो ड्रायव्हर होता त्याला, आणि त्याच्याकडे थोडी चौकशी केली. आता चौकशी केल्यानंतर त्याने ते 5 वर्षापूर्वी जे प्रकरण झालं त्याचासुद्धा यांनी खुलासा केला, की आम्ही जे 5 वर्षापूर्वी गणेशला तुमच्या पोलीस स्टेशनचा जो कर्मचारी होता त्यालासुद्धा आम्ही 2 लाख रुपये त्याच्या बायकोकडून घेऊन त्याला आम्ही उडवलं होतं. मग आता पोलिसांना ही बातमी त्यांनीच कबूल केलं होतं त्याच्याकडून. त्यांनी ह्या पत्नीला आणि कविता होती जी आणि ह्या मनोहरला चौकशीसाठी बोलवलं. आता या सुरुवातीला तर कविता आणि मनोहर यांनी नाही हो नाही हो म्हटलं, पण पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपलं बरोबर व्यक्त झाले आणि गुन्ह्याची कबुली दिली. तर ह्या घटनेचा सांगायचा उद्देश असा, की यांनी हा खून जवळजवळ 5 वर्ष लपवला होता आणि ह्या 5 वर्षामध्ये यांनी ह्या दोघांनी एकमेकांबरोबर लग्न पण केलं होतं. पोलिसांक गावात पोलीस स्टेशनला गावातल्या थोड्या तक्रारी पण आल्या होत्या, की यांचं प्रेम प्रकरण चालू आहे, यांनीच तिच्या नवऱ्याला मारलं असेल, पण पोलिसांक कोणता पुरावा नव्हता म्हणून त्यांनी ती केस बंद केली होती आणि अपघात म्हणून दाखवली होती. पण 5 वर्षानंतर सुद्धा सत्य आपण म्हणतो की लपत नाही, कधी ना कधी समोर येतच. तसं 5 वर्षानंतर यांचा भांडाफोड झाला आणि ही घटना उघडकीस आली. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं तर जो गणेशचा आणि कविताचा जो मुलगा होता 7 वर्षाचा, त्याचं प्रचंड, तो एकटाच राहिला. मनोहर आणि कविता तर जेलमध्ये गेलीच, नवरा पण तिचा मृत्युमुखी गेला, पण जो तिचा मुलगा होता तो मात्र अनाथ झाला. तर या अशा प्रकारच्या घटना आपण ह्या चॅनलवर सांगत असतो. रामकृष्ण हरी.